सिंधुदुर्गातील वेंगुर्ला रॉक्सवर भर पावसाळ्यात समुद्री पक्ष्यांचा कलकलाट असतो। या काळात जिथे या बेटांपर्यंत पोहोचणं अशक्य असतं, तिथे या बेटांवर वेगवेगळ्या समुद्री पक्ष्यांची जणू जत्राच भरते। ही जत्रा भरलेली असते आपल्या पिल्लांना जन्म देण्यासाठी। महाराष्ट्रातील समुद्री पक्ष्यांची सर्वात मोठी वीण वसाहत असणारं हे एकमेव ठिकाण आपल्या तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात आहे। आणि आज आपण जाणून घेऊया वेंगुर्ला रॉक्सवर पावसाच्या तडाख्यात वीण करणाऱ्या दुर्मिळ समुद्री पक्ष्यांविषयी। नमस्कार, आपण पाहताय कोकणी गॉसिप। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला किनाऱ्यापासून 10 किलोमीटरवर आज समुद्रामध्ये आहे वेंगुर्ला रॉक्स नावाचा दीपगृह, अर्थात न्यूटी रॉक्स। जगातील सर्वात जुन्या धारवार रॉक्स पासून तयार झालेल्या खडकांची ही मालिका महाराष्ट्रापासून खाली गोवा आणि कर्नाटक पर्यंत पसरली आहे। वेंगुर्ला रॉक्स द्वीपसमूहात साधारणपणे 23 बेट सदृश्य खडक आहेत। यातील बर्न आयलंड नावाच्या बेटावरील गुहेत भारतीय पाकोळी पक्ष्यांची महाराष्ट्रातील एकमेव वीण वसाहत आहे। जैवविविधतेच्या दृष्टीने या पक्ष्यांसाठी वेंगुर्ला रॉक्स ओळखलं जात असलं तरी पावसाळ्यात या द्वीपसमूहातील बेटांवर होणारी समुद्री पक्ष्यांची वीण वसाहत महत्वाची आहे। मानवी वस्ती नसलेली बेट, उंच कातळ, सुरक्षित कपारी आणि माशांची मुबलक उपलब्धता यामुळे अनेक समुद्री पक्षी येथे दरवर्षी आपली वीण करतात। महाराष्ट्रात नियमितपणे समुद्री पक्ष्यांची मोठी वीण वसाहत ही वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला रॉक्स द्वीपसमूहावर आहे। या बेटांवर प्रामुख्याने एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत हजारो समुद्री पक्ष्यांची वर्दळ आपल्याला नेहमी पाहायला मिळते। साधारणपणे 11 प्रजातींच्या समुद्री पक्ष्यांची नोंद या द्वीपसमूहातून करण्यात आलेली आहे। एरवी खास करून उन्हाळ्यात पर्यटकांच्या नौकांनी गजबजलेला या द्वीपसमूहातील समुद्र पावसाळ्यात खवळतो। पर्यटनाबरोबरच मासेमारी नौकांची रेलचेल या परिसरात पूर्णपणे थांबते। अशा वेळी या बेटांचा ताबा समुद्री पक्ष्यांकडून घेतला जातो। पावसाळ्याच्या सुरुवातीला इथे अंडी घालणं, पिल्लं वाढवणं आणि त्यांचं संगोपन करण्याचं काम पशु पक्ष्यांकडून सुरू होतं। वेंगुर्ला रॉक्स द्वीपसमूहातील प्रामुख्याने बर्न आयलंड, न्यू लाईट हाऊस, ओल्ड लाईट हाऊस आणि त्याच्या आसपास असणाऱ्या बेटांवरच समुद्री पक्षी आपली वीण करतात, कारण हीच बेटे आकाराने मोठी आहेत। सगळे समुद्री पक्षी या बेटांवर वीण करत नाहीत। साधारणतः 4 ते 5 प्रजाती या बेटांवर पिल्लांना वाढवतात, त्यांचे संगोपन करतात। यामधील प्रामुख्याने सर्वात मोठी वीण वसाहत असते मोठ्या तुरेवाल्या सुरेख पक्ष्यांची। भारतीय किनारपट्टीवर आढळणाऱ्या सर्वात मोठ्या आणि देखण्या समुद्री टर्न पक्ष्यांपैकी हा एक महत्वाचा पक्षी आहे। भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर त्याचं नियमित दर्शन घडतं। पाठीचा रंग फिकट करडा, पोट आणि छाती शुभ्र पांढरी, जाड, लांब आणि तेजस्वी पिवळी चोच हे त्या पक्ष्याचं सर्वात महत्वाचं ठळक वैशिष्ट्य आहे। त्याच्या डोक्यावर काळा आणि विस्कटलेल्या तुऱ्यासारखा एक मुकुट असतो। मोठ्या आकाराचा, आकर्षक आणि वेगवान उडणारा हा समुद्री पक्षी असून याचे नर आणि मादी दिसायला एक सारखेच असतात। वेंगुर्ला रॉक्सवर हे हजारो पक्षी एकत्र वीण करतात। सहसा एक तर कधी कधी 2 अंडी घालतात। 25 ते 29 दिवस अंडी उगवल्यानंतर त्यामधून पिल्लू बाहेर पडतात। साधारणपणे 6 ते 7 आठवड्यांनी ती पिल्लू उडण्यास सक्षम होतात। असे समुद्री पक्षी केवळ समुद्राचं सौंदर्य वाढवणारे जीव नाहीत, तर ते सागरी परिसंस्थेच्या आरोग्याचे महत्वाचे दूत आहेत। वेंगुर्ला रॉक्स सारख्या संवेदनशील प्रजनन स्थळांचं संरक्षण करणं म्हणजे केवळ या पक्ष्यांचे नव्हे तर संपूर्ण अरबी समुद्रातील सागरी जैवविविधतेचं रक्षण करणं होय। या अद्वितीय नैसर्गिक वारशाच्या संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारणं ही आता काळाची गरज बनली आहे। तुम्ही या न्यूटी रॉक्सवर कधी गेलात का हे आम्हाला कमेंट करून सांगा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा। आणि अशाच नवनवीन गॉसिप पाहण्यासाठी पहा फक्त गॉसिप। नमस्कार।